तर गाईज कसे तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तुमच्या भावाच्या या अचानक आणि भयानक ब्लॉग मध्ये. तर आता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि 12:30 वाजता हा ब्लॉग स्टार्ट करतोय. कारणच तसं आहे, काय सस्पेन्स म्हणजे डायरेक्ट सांगतो, कारण थंबनेलवर ना तुम्हाला कळणार आपण पुढे चाललोय. आता आपण चाललेलो आहे केदारनाथला. म्हणजे गाडीने नाही जाणार, ट्रेनने जाणार आहे. तर बघूया. सॉरी, ट्रेन नाही, फ्लाईट नाही का, आहे ती भेंडी. ते फ्लाईटला पण ट्रेन समजायला लागली भेंडी. तर आपल्याला सोडायला आपले भाऊ आले, मोठे भाऊ तन्मय दादा द बॉय. हे कुत्री दलिंद्र यांची लायकी नाही सारे, दरवेळेस जेव्हा जी गाडी जाईल त्यांच्या भोगत्यात दलिंदर साली. पण ठीक आहे, आता आपण चाललेलो आहे. दादा आपल्याला सोडवायला येणार आहे आणि आपल्या बरोबर अजून एक कार्यकर्ता आहे, त्याला मी तुम्हाला लवकरच दाखवतो काय विषय काय नाही. तोपर्यंत चलो लेट्स गो. सगळ्याच आपण आपल्या मित्राच्या घरापाशी आलेलो आहे आणि त्याला घेतलेलं आहे. तर तो तयारीत आलेला आहे पूर्णपणे. त्याने घेतली, किती बॅग घेतली तर दाखव. केवढी बॅग घेतली दाखव. ही माझी बॅग आहे, त्याची बॅग नाहीये. तुझी बॅग किती घंटाभर घेतली असेल तू. अरे मला काय करायचं, पण ती बॅग केवढीशी घेतली असेल हमलेनी. काय बॅगेत काय घ्यायचे, काय घ्यायचं म्हणजे काय घेतलंय ट्रेनची तिकीट वगैरे नको का. ट्रेनची तिकीट वगैरे नको का. मला वाटतं इष्टीने जायची त्यामुळे घेतले. इष्टीने जाऊ, इष्टीने पहिलं गाडीत, आता गाडी टू इष्टीचा प्रवास. पैसे वाचले एवढं आणलं तर एवढं एवढं आजच्या गावात गाईज हा एअरपोर्टला चाललाय चिल्लर घेऊन, चिंदी आयटम चालला. एवढं दिलं घरच्या घरच्यांनी एवढं दिलंय, पेमेंट बघा तरी पण चालेल. तिथे गेल्या भाऊ काय विषय. चल, हे काय चॅटिंग थांबत नाही तशी. अरे लग्न ठरलंय पण meeting त्याला नेमका तो रातचाच आणलाय. रातचा आणलाय, रातचा तर तू झोपून आलाय. आलेला आहे बाबा. अगोदरचं काम करून ठेवलं, त्याला त्याचं काम करून देतो पटकन आपला. अख्खा रस्ता मोकळा आहे. तर गाईज आता आपण आलेलो आहे पीटरला. आपण दिलेली ऑर्डर, काय ऑर्डर दिलेली, कारण झालेली खूप रात्र, आम्हाला लागली खूप झोप वन साइड. तर आम्हाला ती झोप घालवण्यामुळे आम्ही मागवलेली आहे कच करून ब्लॅक द कॉफी, ते पण 120 काहीतरी MS का बिमेस काहीतरी बोलले. ज्याच्यात हा आला पत्त्या पिसायला. पण पत्त्या काय आम्ही खेळत नाही, जुगारी नाही आम्ही, काही विषय नाही. तिकडे येतो जुगारी. ही स्टँडर्ड होती, मुंबईमध्ये शिकलेली सावरलेली लोक. आम्ही गाव कांडात फिरलेली कावळी, आमचा काय भरोसा आहे. तो एक माग थांबलाय भाऊ काळा ड्रेस, तो एक काही विषय नाही. बघू आता कॉफी होऊ द्या, मग दाखवतो भेंडी. गाईज आता आपली ही ब्लॅक द कॉफी आलेली आहे. ही आपल्या तन्मय दादाची काय कसली कॉफी आहे. थंड आहे, नाही चांगलं येतं असं, काय विषय नाही. असंही भागणार आहे तू घ्यायला, तू शिकणार का मला. टॉर्च काढ तुझ्या थंड टॉर्च करून काढ, कधी बी काढ टॉर्च वाला रात्री. पण आम्ही भारी आहे ना, काय विषय. इथं लाईट आहे तुझ्यावर, हे बघ. ह्यो येतोय गोरा, तू येतोय गोरा, मी काळा आहे तरी गोरा आहे. मग हे डेझर्ट कोण खाणार आहे ते बघ. आता हॉट चॉकलेट ह्याच्यावर टाकतो काय. तुला लावडा काय करायचे, काही खाईन नाही तर फेकून देत. विकून देता येईल. लय माझे, लय माझे, पैसा नसला तरी माझ लय. नाव दे मोरू दे आपलं, मी खातो तुम्ही ना. गव्हर्नमेंट लागते आहे. हॉट चॉकलेट काय मोरविटावर लागतोय. हे खाऊन टेस्ट बस या टेस्ट आईला. अगं ह्यांनी ब्लॅक कॉफी हॉट चॉकलेट सारखी त्या भिकाऱ्याने त्याच्यावर टाकली, कधी नाही भेटले ग. काय खातोय बघा हे, कधी नाही. कसं आहे टेस्ट कशी सांग. ते व्हाईट कॉफी, सॉरी ती ब्लॅक कॉफी आहे ती ह्याच्यावर खाल्ली. खरे का खांड खात थोडं खा, हे पिऊ द्या पहिले, ह्याची टेस्ट बघू दे. शुगर आहे का ह्याच्यात. शुगर तर नव्हती सांगायची बिकर. ती मिशीला पुस घंटाभर मिशन आहे, ती मिशी चाटत नक्की चिंतेस आला. गाईज आता आपण एअरपोर्टला आलेलो इथं, पुण्यातल्या एअरपोर्टला इथं बघू शकता. तर आता आपल्या भावाने आपल्याला सोडलेले, तर आता तू जा इथून. आम्हाला सोडल्याबद्दल धन्यवाद. हात दे भाई. चला बाय बाय. आणि नेक्स्ट टाइम आपण 100% सोबत ट्रिप करू. आईच्या गावात डायरेक्ट बाहेर देशात. नाही आलो तर वापस ये. नाही आलो तर 100% येणार. 100% येतो. क्लिअरिटी बघ बाळा, टॉर्च नाही. क्लिअरिटी लग्न करायचे. लग्न करायचं असलं तरी आहे ना, ओके ना. चला जाऊ का, बाय बाय, गुड नाईट. काय करतो अवतार बघा, आउटफिट असं वाटतं. आणि माझा बघा भाई, माझा दाखवतो आउटफिट कशाला म्हणतात बघा. त्याला म्हणतात आउटफिट उलटा बेल. जंगली भाऊ. उलटा बेल म्हणजे काय विषय हाच आहे.
गाईज बॅग चेकिंगचा विषय काय घावलं काय याच्या बॅगेत. हे आपली बॅग आहे. आयला मोकळं वाटलं होतं पण मोकळं नाही, फुल भरलेला विषय. चलो आता बघू, पहिला आपण चेक इन करू नंतरचा विषय बघू. झालं का आले कसं येईल आईची आयला पहिल्यांदा आला असं मजा असते हा. ते बघ बंद झाला आई घातली हा गाठी तू तोंड बी करे असं असं बोट लावून करायला लागतं रे. एवढं नाही टेक्नॉलॉजी घरात गेली आमच्या असं खाली पहिला घेतला चिकट कट अरे पहिला बरोबर काय म्हणायचं हे आपल्याला काय माहिती हो आराही नाही पाणी हो बोट लगाने का ना मी बी खरे तुमच्या घरात तुम्ही पदराने हात पुसणार आणि इथं टिश्यू वापरताय. गाईज बसल्या बसल्या एवढं बोर झालंय ना. किती 5:15ची फ्लाईट आहे आमची आणि आत्ता वाजले 2 वाजले तरी आम्ही इथंच. ह्याला तर पक्की झोप आलेली आत्ताच. पण आपण तरी कमीत कमी ब्लॅक कॉफी पिल्यामुळे जरा ठीकठाक आहे. पण आता मला सुद्धा झोप लागण्यात जमा आहे. म्हणजे आता ह्यो पाणी पिऊन दिवस घालवण्यात जातोय मला वाटतं आता याचं. पण ते संपलं तुझी लायकी नाही कुठं काही. हे कुठं न्यायच्या लायकीचं नाही भैया. आता 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 लावड्या आला असं झोपून दे. तुला काय काम मी काय झोपलो कुठं झोपलो. अरे दरिंद्र सकाळपासून कंटिन्यू लेवलला काम चाललंय रे. सवर आहे का आता अख्खं एअरपोर्ट मोकळे, बाकी सगळी पब्लिक खाली आहे. पण आपला विषय काय नाही, ठीक आहे वरच्या वरून बसलोय इथं आहे दिसत एक ब्लॉगरचा विषय. आणि ठीक आहे प्रोफेशनल वाटतं कोणाला ब्लॉगर आईला फुल राडाचे म्हणायचं. त्या बघा आईच्या गावात. ठीक आहे बघू आता कधी चेकिंग कधी होते. परवडला बसनी गेला असतो तर परवडला असतं. भेंडी त्याच्या आईचा कार पाय झालं 2-2-2.5 तास थांबायचे, 3 तास थांबायचे. 4:15ची फ्लाईट आहे आणि आता वाजलेत किती 2 वाजलेत 2. आईच्या गावात बघू आई घातली बघू काय होते. तर काय आपल्या दोघांचे पण हे काय तिकीट आहे पण ते इथले पुणे टू दिल्ली, दिल्लीचं नंतरचं ते बॅग येते. पण वरचं पहिल्या मजल्यावर आल्या भाई व्ह्यू खतरनाक आहे. पुण्याच्या एअरपोर्टला इज्जत आहे. एवढं पण नाही पण ठीक आहे ना. आता बघू बोर्डिंग करू 9 नंबरला जाऊ काय विषय चेक करू. लेट्स गो. हा का आवडेल खाताना पण घेऊन सोडत नाही. पैसे बघ बाई काय वाटत रे काहीतरी वेगळं चाललंय. फ्लाईटला काय 1 तास डिले झालाय भाई. बघा हा अजून पण लाईनच आहे. आईच्या गावात एअरलाईन वाल्यांचे काय नियोजन आहे ना यांचं तेच कळत नाही. गाईज आता बघू शकता आम्ही दिल्लीच्या एअरपोर्टला आहे आणि ह्या असल्या मशीनवरनं पण चालू जायला लागतं. आला तू बी करचोट्याला आला सगळ्याला आला तर उशीर झाला. फ्लाईट मिस नाही झाली पाहिजे गाईज. बघूया आता काय होतं. तर गाईज ऑलरेडी आपल्याला एअरपोर्ट वाल्यांच्या चुकीमुळे खूप उशीर झालेला आहे आणि एअर होस्टेस पण उशीर आहेत. तरी पण ते म्हणतात गेट क्लोज आहे. जर काय गेट क्लोज असलं चायला क्वार्टर्स लावणार 100%. लाईट मध्ये आहे ना हा अच्छा हो. कधी बस मध्ये कंटिन्यू अर्धा पाऊण तास चालल्यानंतर ना आम्ही या फ्लाईट मध्ये आलेलो आहे आणि पक्का जर्किंग वगैरे तर काढायच लावलं. पुढे थांबलेलो हा झोपायच्या नादात आहे. मी पण झोपलोय म्हणजे एक लॅब घेतला 1-1.5 तासाचा. पण तरी पण बघू डायरेक्ट जाऊ आपण दिल्ली टू देहरादून. फर्स्ट फ्लाईट झाली, सेकंड फ्लाईट आहे भाई. चलो. तर गाईज आता आपण आलेलो आहे कुठे नावची सरला आहे का जॉली ग्रँड एअरपोर्ट देहरादून. हा जॉली ग्रँड एअरपोर्ट देहरादून आलेलो आहे. एअरपोर्ट एवढं मोठं पण कडक केलं थोडक्यात उरकलंय पण 1 नंबर आहे. आता आपण इथून प्रिपेड टॅक्सी बुक केलेली आहे. तर ती टॅक्सी बहुतेक तिथं येणार आहे. तर मग आता आपण काय करू इथून टॅक्सी बुक झालेली
आत खायचं का बाहेर राहायचं? नाही बाहेरच खाऊ कुठे. 850 रुपये घेतलेत आपल्याकडनं. आपण जाणार पहिले इथून ऋषिकेशला, त्याच्यानंतर ना मग कल्टी.com. चलो बघू काय म्हणते ते. गाईज आता आपण निघालेलो आहे भैयाच्या गाडीत. भैयाने आपल्याला केलाय 850 रुपये चार्ज. घूमने सारखा क्या क्या है इधर? घूमने के लिए तो बहुत है यार, जाते रहो आप केदारनाथ, तो मेन तो वही है। केदारनाथ में बहुत अच्छी चीज। लेकिन आप बोल रहे हेलीपैड चलने से हर हेलीपैड ऐसा है ना कि उत्तराखंड में वेदर खराब है। उधर क्या हाँ, इधर जो वेदर आपको पहचान होगा, देखो कि बुकिंग बुकिंग करवा के अभी दो भैया चले गए नहीं, क्योंकि अभी कम से कम 1.5-2 महीने तक ये जो बारिश का सीन है ना। बट एक बार फोन घुमा के यार, आप रखा तो- तो हो जाएगा। नहीं 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 होता, नहीं होता। आप तो यार बहुत महंगा बोल रहे आप हो। फिर भी भेज रहे, झूठ है क्या? हाँ, भैया हा, याला पैसे द्यायला लागतात इथे बी. हा, याला ह्यांना इथल्यांना पण पैसे द्यायला लागतात. झाला संपला विषय. राहू दे, इथं धन्यवाद लिहिले. तर बघूया भैया कुठपर्यंत काय नेत आहे. बाकी बोलून घेतो भैया बरं जरा. भैया तू बरोबर आहे ना. थंडी पक्की बनायची वास काढला अख्खा कामाचा. बेंच कशी हेच म्हणलं तुला. विमानातून डायरेक्ट मर्सिडीज बेंज बाई. लायकी नाही. अरे ते जातच नाही गाडी. हाताला संस्कृत उतरली रे. अक्षरशः संस्कृत उतरली. ही जिंदगी करून ठेवायची. थंडी आली तिथे ड्रिंकिंग घे नशीब ते हात घातला. मला वाटते का गोडा लागला होता जिंदगीला माझ्या. असाही लागलेला आहे. तर गाईज आता स्वागत तुमचं सगळ्यांचं तुमच्या दुसऱ्या दिवस मध्ये. म्हणजे आजचा आपला दुसरा दिवस आहे. तर आता आपण दुसऱ्या दिवसासाठी म्हणजे आता आपण रात्री आपला मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे काल एवढा शूट करू शकलो. पण इथून पुढे आता फुल चार्ज केलाय आणि आता केदारनाथला निघालोय आपण, म्हणजे ट्रेकला. तर चलो बघूया किती काय पडतोय ट्रेक, कसं काय, किती वेळा जाणार आपल्याला. एका दिवसात खाली जाऊन वर यायचं आपलं, वर जाऊन खाली यायचं. येस चलो बघूया, लेट्स गो. तर गाईज आपण आता सकाळी सकाळी निघालेलो आहे. आपण रेनकोट वगैरे घालून तयार आहे. ह्या हॉटेलला स्टे केला होता आपण आणि आता निघालोय. वातावरण बघू शकता, सकाळ सकाळी पाऊस येतोय. तिकडून बघा पार्टनर आपला अजून येतोय. भेंड्या अजून त्याला कुलूप लागणार थेरड्याला. पण ठीक आहे, आता आपण निघूया पटकन, न टाइमपास करता, कारण ऑलरेडी 7 वाजले. आपल्या एका दिवसात वर जाऊन खाली यायचे. चलो गाईज, ट्रेक चालू झालेला आहे आपला. बघू शकता वातावरण चालताना किती भारी. गाड्या वन साइड. ओ किती लागते वर जायला? वर जायला किती वेळ लागतो? 5 तास. चल 12 तास ले सांगते. 12 तास म्हणते मी, किरकोळ आहे काय. चलो आईला भेंडी. आपण ट्रॅकिंग चालू केलेली आहे. तर आपला जोडीदार पुढे जाणार आहे, आपण हळूहळू मागणं येणार. तर बघू कसं काय होतंय, काय पुढे चालले. तू जाणार आहे गोट्या येणार आहे, चालेल. हे त्याला घेऊन पाठव्यास. बरोबर. ऊपर प्लेन है क्या? चढ़ाई चढ़ाई है 2.5 किलोमीटर बाद। अब इधर से कितना दूर है? ऊपर अभी 3 किलोमीटर, आज के बाइक में 3 किलोमीटर। और अंदर वर्षा किती व्हिडिओ कॉल उठाव ना मग तुम्हाला. आता आपण इथे वर पोहोचलेलो आहे, पण तो काय अजून आलाच नाही. हातच सरळ व्हाय ना मग बोटात हे झालं. ब्लर दिसत असेल कारण की जेव्हा पाणी पडते.
तर गायचं आपलं आतमधलं दर्शन वगैरे झाले. आता आपण केदारनाथला पोहोचलोय, बघू शकता. येस्तोवर एकदम दम वगैरे निघला भेंडी. आपला पार्टनर तिथे, तो आपल्यापेक्षा लवकर आला होता, पण आपल्याला मस्तपैकी एकदम भारीमध्ये केदारनाथचं दर्शन झालेलं आहे. ह्याच्या आधीचे व्ह्यू जे तुम्हाला दाखवले ते एन्जॉय करा. हे बघा, आणि गर्दी काय एवढी नाहीये तशी बघा अशी, पण एक नंबर दर्शन झालं गायज, शपथ. हे बघा, एक नंबर. आतमध्ये आत्ता 12 वाजून गेलेत म्हणून बरे, पण आता आम्ही न थांबता न स्टे करता ऑन द स्पॉट लगेच निघणार आहे, कारण की आम्हाला उद्याची फ्लाईट आहे. चलो लेट्स गो. तर आता आपण आलेलो आहे केदारनाथच्या वरती कालभैरवनाथ मंदिरला. वरती केदारनाथ पासून वरती 1.5 किलोमीटर आहे. बघू शकता, जास्त नाही तिथे साफसफाई झाली म्हणून आतल्या नाही दाखवत. तुम्ही पण बघून घ्या. पण खालचा व्ह्यू बघा भाई, काय काहीच दिसेना. खाली गेले की काम 25 डायरेक्ट. चलो आता डायरेक्ट खाली कल्टिवेटर करून कारण आपल्याला निघायचंय. गाईज आता आपण आलेलो आहे इथं निम्म्यात नाही 4 किलोमीटर गौरी कुंड राहिलेलं आहे. बघू शकता झरण्यापासून थांबलेलं आपण एकदम ले वरून एकदम म्हणजे थांबतो म्हणजे एकदम प्रॉपर व्ह्यू दाखवतो मी कसा आहे काय विषय. आता आपण परतला चाललो हे बघा, किती जोरात हे चाललेलं आहे. इथं हे दरड कोसळलेली आहे, वरती ढग आहे, बिना पावसाचा ढग, कसलं भारी हे बघायचं. हा इच्छा काढ, ट्रॅक जरा अवघड आहे पण एक नंबर आहे, मजा तर आहे भाई 100%. आपण त्या मार्गाने खाली जाऊ. चलो. सर गाईज आता आपण पूर्णपणे आपला ट्रेक संपवलेला आहे आणि आता बघू शकता ही तयारी अचानक भयानक मध्ये ठरला. आपल्याला उद्या सकाळी निघायचं होतं, पण आता नेमकं आपल्याला एक गाडीवाला भेटला आपल्या बजेटच्या इश्यू मध्ये. तर मग आता आपण जस्टला बघा, बघू शकता कपडे वगैरे बदललेले आहेत. मी माझी बॅग वगैरे भरलेली आहे, फक्त राहिली बॅग फक्त ती आपल्या पार्टनरची. तर त्यांनी बॅग भरली, तो गेला आंघोळीला. तर त्याची बॅग वगैरे भरून झाली की आपण 10 ते 15 मिनिटात लगेच निघणार आहे न जेवता, कारण आपली उद्या फ्लाईट असल्यामुळं आपल्याला लगेच जायचंय. त्यामुळं चलो बघूया, न थांबता डायरेक्ट नॉनस्टॉप जाऊया. चलो. तर गाईज आता आपण निघालेलो आहे रिटर्न. तर आता आपण ही कॅब बुक केली होती, बघू शकता एसी एक्स्ट्रा चार्ज. आणि भाई एअर तर बघा वन साइड विषय तलवारीच डायरेक्ट आहे. हे आपलं चाचा त्यांना पण भाई हाय पोरीचा विषय. हा चलो आता ना पटकन ऋषिकेशला जाऊ. एवढ्या वेळेच त्याला काय करतो ती जमते काय केलं एवढ्या वेळेच. हा होतं पोट वाढलंय का वरचं वाढलंय का बापा असं म्हणतोय कधी असं म्हणलं. अरे आता म्हणलं नाही म्हणलं पोट मध्ये काय होत नाही का आवडत त्याला म्हणलं दारू कुठं खाल्लं काय होतं का नाही काय लावायचं टेन्शन काय ना भाई काय विषय काय भेटला आवड एखाद्या मस्ती. तर गाईज आता आपण सकाळी डायरेक्ट उठलेलो आहे ऋषिकेश मध्ये, कारण रात्री यायला आपल्याला वाजले होते 2:30 आणि 2:30 वाजल्यामुळं काल एवढं चालणं वगैरे झाल्यामुळे ना वन साइड दोन्ही पाय दुखते ते खूप. म्हणजे आता तरी थोडं कमी झालं तर रेस्ट केल्यामुळं, पण एवढं दुखत होतं ना की चालायचं एक अवसर नव्हतं. एक लांगड्याच्या वर बाई त्रास झाली होती, लांगड्याच्या वर 100% लांगड्याच्या वर झाली होती. पण ठीक आहे, आता आपण मस्त ऋषिकेश मध्ये उठलो, माझी आंघोळ झाली, मित्र आपल्याकडे आंघोळीला त्याची आंघोळ वगैरे झाली की आपण बहुतेक एक गाडी 2 व्हीलर बुक करणार, कारण आज संध्याकाळी 5ची फ्लाईट आहे बरोबर. मग 5ची फ्लाईट असल्यापर्यंत आता वाजले 9:30 तर आपल्याला तो टाइम स्पेंड करायसाठी काहीतरी करावं लागेल. आता तो म्हणतोय काहीतरी गंगारीवर जाऊन ते पुढे तरी काहीतरी इथलं फेमस येतं तिथं खायला जाऊ. तर बघूया काय होतंय काय नाही, मलाही माहित नाही. चलो देखते क्या होता है क्या नाही. लेट्स गो. काय आता आपण इथं गाडी का फॉर्मॅलिटी जे आहे ते भरले. हे पडलो वरची गाडी आहे, हे वाचू शकता आपल्याला हे भरलेलं आहे. आणि हे भाई आहे त्यांची गाडी आपण खूप रेंटल केलेली आहे, रेंट घेतला भाऊने 400. व्हिडिओ काढले वीडियो क्या पंगा नहीं लेंगे अपन, बस ये करने का है ऐसा विषय. बाकी डरने का कोई विषय नहीं है कि नहीं. क्यों डरना भाई, हाँ प्यार से चलेंगे, कोई विषय नहीं. चलो हे गाडी जायची आपल्याला लेणीवाळ किचकिच्या भाऊ आपल्या ह्याचे शानचे. ही गाडी अख्खी कंडिशन आता ऍक्च्युअल नाही लागली इथं तर काय आपल्याला ही भेटणार नाही. मुळे आता थोडं निघू
लेट्स गो बघू. तर काय आता आपण निघालेलो आहे पेट्रोल टाकायला. बघू शकता एक गाडी ऑन साईड आणि हे हेल्मेट तरी देखील घातलं नाही पण तरी घालायला लागतंय आज. तर बघूया भेंडीने कुठेतरी सांगितलेलं आहे आपल्याला की काय पेट्रोल कुठल्या बाजूला आहे बघ, लेफ्ट का राईट. गाईस आता इशू असा आहे की आपलं खाऊन नाश्ता वगैरे झालाय पण आता जो हाय वंटी त्याला एवढा कणकणी आलेली आहे त्याचं नरड होतंय काय काय दिसतंय त्यालाच कळा ना. पण तरी पण ठीक आहे. तर हॉटेलमध्ये तो म्हणला इथं झोपू खाऊन वगैरे त्यासाठी मला आळबळणी मँगो ज्यूस मागवायला लागलाय. आता ह्याची झोप वस्तूवर आपण मँगो ज्यूस पिऊ बघू. चलो हाय चल भोसडी. ड्रायव्हर आलाय चल लवकर. अरे ड्रायव्हर आलाय चल. अरे शपथ आलाय चल त्या पूर्ण हॉस्पिटल पाशी. अरे खरं आलाय उठ ना. ड्रायव्हर आलाय तरी पण उठ लवकर चल. आलाय तिला जायचं एअरपोर्ट उठ. अरे बेकार एवढ्या गरम आहेत भाई काय बेड आहे हे एवढं गरम आहेत झोपलाय कुत्र्यावाले. तर काय आता आपण जस्ट उतरलोय. अजून आपल्या फ्लाईटला 2.5 ते 3 तास आहेत कारण 5ची फ्लाईट आहे. आता वाजले 2. तर आता आपण हाय एअरपोर्टला. तर मग आता कॉफी घेतली ना आपल्या आणि त्याच्या लेवलनुसार त्याने ते काय घेतले रे हे बेकार चोट काय घेतले ते अय आईला म्हणजे मी नजर लावतोय का तुझ्या ह्याला. पनीरचं काहीतरी घेतलं कुत्र्याने. आपण आपल्याने कॉफी घेतली. आता खाऊ पिऊ आणि जरा चिल मारू. तर काय आता आपण आलेलो आहे दिल्लीच्या एअरपोर्टला. बघू शकता दिल्लीचे एअरपोर्ट ही बात भाई कशातच नाही. एकदम एवढं लक्झरियस केलं नाही हे बघा. एकदम स्पेशियस आणि एवढी गर्दी पण नाही. इथं फक्त जरा बोटांचा विषय केलाय. प्रत्येक बोटे काय विषय नाही. चलो आता आपला पास कुठं काय ते चेक करू आणि culti.com देऊ. लेट्स गो. तर गाईज बघू शकता आता आपली बोर्डिंगचा पास येतो दिल्ली टू पुणे. हा बघा झोपलाय बिंदास मध्ये इथं. आई शपथ एवढा खतरनाक एरिया कुठला पण असू द्या पण भेंडी विषय थांबला नाही पाहिजे. झोप झालीच पाहिजे वन साईड. त्यामुळं काय आबरूचं काय खोबरं झालं तरी काय फरक पडत नाही. कोण झोपलं नाही हा एकटाच झोपलाय. त्याला काय चाळे आलेत कुत्र्यावाने तू उठ. तर गाईज आता आपण पुणे एअरपोर्टला पोहोचलो ना आपल्या परत तन्मय आताच घ्यायला आलेला आहे. काही विषय नाही तेवढंच की गाडी बदलली पण मस्त आलाय पटक्यास आलाय. आणि आपण तर जाणार आहे. पहिले तर भूकले लागलेली काय एवढं खाल्लं नाही आपण निघतं नाही तर मग आता जाऊ आणि कुठंतरी म्हणजे काहीतरी शोधून खाऊ काय चालू असेल ते कारण आता वाजत 11:30. बघूया काय भेटते काय नाही. वर चला. गाईस केदारनाथ वरून आपण आलेलो आहे आणि आपण डायरेक्ट आपल्या कामाच्या याला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता आपला केदारनाथचा ब्लॉग इथं समाप्त होतोय आणि इथून पुढचे ब्लॉग पण येणार आहेत. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल भाई तर 100% लाईक करा सबस्क्राईब करा आणि इज्जत द्या भाई. कसा वाटला ब्लॉग बाकी मला कमेंटमध्ये सांगा. 100-100 एकदम ओके मध्ये. जास्त काय करू नाही शकलो तरी पण नेक्स्ट टाइम आपण काहीतरी नवीन वेगळं भारी करू भाई. तोपर्यंत बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बबलू.